नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, आपल्याला वर्षभर वेगवेगळ्या पदार्थांसाठीच म्हणजे मुलांची फेवरेट पावभाजी असो की पुलाव किंवा मटारचे पराठे असो, त्यासाठी आपल्याला मटार तर लागतोच। आणि हा मटार सीझनमध्ये जर आपण फ्रीजमध्ये स्टोअर केला तर एकतर तो आपल्याला स्वस्त पडतो आणि शिवाय अगदी ताजा सुद्धा मिळतो, आणि तेही कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी सोप्या पद्धतीने। तर मग वेळ न वाया घालवता फ्रोझन मटार करायला सुरुवात करूया। फ्रोझन मटार करण्यासाठी किंवा मटार वर्षभर साठवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे 2 किलो ताजा हिरवेगार असा मटारच्या शेंगा। साधारणतः आपल्याला जर मटार फ्रोझन करायचा असेल किंवा वर्षभराची साठवणूक करायची असेल तर जानेवारी महिन्याच्या एंड पासून तर फेब्रुवारी महिन्याच्या एंड पर्यंत जो मटार बाजारामध्ये येतो तो आपल्याला या ठिकाणी विकत घ्यायचा आहे। म्हणजे का, कारण की तो एकतर त्या सीझनमध्ये त्या महिन्यांमध्ये तो स्वस्त असतो आणि विशेष म्हणजे त्या शेंगा पूर्णपणे भरलेल्या असतात, म्हणजे त्याचा दाणा व्यवस्थितपणे भरलेला असतो, एकसारखा असा मटार पूर्णपणे व्यवस्थित तयार झालेला असतो। त्यामुळे साधारणतः जानेवारीच्या एंड पासून तर फेब्रुवारीच्या एंड पर्यंत जो मटार बाजारात विकायसाठी येतो तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। आता सर्वप्रथम म्हणजे आपण या सगळ्या मटारच्या शेंगा सोलून घेणार आहोत, जे दाणे वेगळे करून घेणार आहोत आणि ते वेगळ्या भांड्यामध्ये असे काढून घेणार आहोत। हे बघा, आपण बघू शकता की व्यवस्थितपणे मटारच्या शेंगामध्ये दाणे पूर्ण व्यवस्थितपणे एकसारखे असे भरले आहेत, त्यामुळे ह्या शेंगा अगदी आपल्या परफेक्ट आहेत। सगळ्या मटारच्या शेंगा सोलून झाल्यानंतर आपल्याला छानपैकी हिरवागार असं 1.25 किलो मटार या ठिकाणी मिळालेला आहे। आपण बघू शकता की ते एकसारखा आणि मस्त हा मटार आहे, मोठा मोठा असा। हा आता आपल्याला फ्रोझन करून घ्यायचा आहे। यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, ती म्हणजे जर काही शेंगा असतील पोचा किंवा एकदम छोट्या असतील किंवा बारीक अशा शेंगा असतील, यामधले जे मटार असतात ते काही कामाचे नसतात, एकसारखे नसतात किंवा ते एकसारखे शिजत देखील नाही, ओव्हरकुक होतात, त्यामुळे दुसरे मटार सुद्धा खराब होतात। त्यामुळे अशा काही बारीक शेंगा असतील तर तुम्ही काढून टाका आणि ते जे मटार आहे ते तुम्ही पराठ्यांसाठी वापरू शकता। आता नेक्स्ट स्टेप म्हणजे मी या ठिकाणी मोठी अशी कढई घेतलेली आहे, पसरट अशी कढई घेतली आहे, त्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आहे। त्यामध्ये आता हा मटार आपण उकळून घेणार आहोत। आपल्याकडे जर मोठं असं पातेलं असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता। आता हे मटार जे आहे ते मी 2 बॅचेसमध्ये उकळून घेणार आहे, कारण माझी जी कढई आहे ती मीडियम साईजची असल्यामुळे मला 2 बॅचेसमध्ये मटार उकळायला लागणार आहेत। आता बघा, आपल्या पाण्याला छानपैकी अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये आता आपण 2 चमचे साखर घालून घेऊया। साखर घातल्यामुळे काय होते की मटारचा जो हिरवा रंग असतो तो वर्षभर टिकून राहण्यास मदत होते। खूप छान असा हिरवागार रंग त्याचा मटारचा वर्षभर छानपैकी टिकून राहतो। छानपैकी ढवळून घेऊया, साखर पाण्यामध्ये विरघळवून घेऊया। हे बघा, साखर पूर्णपणे पाण्यात विरघळलेली आहे, पाण्याला उकळी देखील आली आहे। आता आपण हे मटार यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थितपणे खालून वरपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहोत। ओव्हरकुक याला करायचं नाहीये, फक्त मोजून 2 ते 3 मिनिटच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटं झालेले आहेत आणि आपण बघू शकता सगळा मटार छानपैकी असा वर आलेला आहे। रंग देखील बघा किती छान हिरवागार असा मस्त झालेला आहे आपल्या मटारचा। आता हा सगळा जो मटार आहे आपण एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत। गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला बंद करायची आहे। वर्षानुवर्षे ह्याच पद्धतीने मटार प्रिझर्व करत आलेली आहे। अगदी वर्षभर ह्याच रंगाचा मटार टिकून राहतो फ्रीजमध्ये, खूप छान असा फ्रेश सुद्धा राहतो आणि आपल्याला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न करता वर्षभर आपल्याला मटार उपलब्ध असतो। हे बघा, सगळा मटार या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। सगळे पाणी निथळून घ्यायचे आहे, खाली गरम पाणी। आणि आता हा गरम गरम जो मटार आहे तो आपल्याला थंडगार पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। एका पातेल्यामध्ये अगदी थंडगार पाणी मी घेतलेले आहे, त्यामध्ये बर्फाचे काही तुकडे सुद्धा घातलेले आहे। तो मटार आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। हे बघा, हा गरम गरम मटार यामध्ये टाकून घ्यायचा आहे। यामुळे काय होते की याची जी कुकिंगची प्रोसेस आहे ही इथे स्टॉप होते आणि हा मटार प्रिझर्व होण्यास मदत होते। ह्या प्रोसेसला इंग्लिशमध्ये ब्लांचिंग असं देखील म्हटले जाते। फ्रोझन मटारचे जे पॅकेट्स बाहेर उपलब्ध असतात त्यामध्ये जे मटार असतात त्याला हिरवा रंग दिले गेल्याची शक्यता सुद्धा असू शकते किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर देखील त्या पॅकेट्समध्ये केलेला असू शकतो। शिवाय ते खूप महाग देखील पडतात, त्यामुळे आपण ही प्रोसेस वापरून घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता फ्रोझन मटार घरच्या घरी आपण तयार करू शकता। मटारची सेकंड बॅच सुद्धा मी आता त्याच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थितपणे आपण मटार हा खालून वरपर्यंत ढवळून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होते की मटारची कुकिंग प्रोसेस तिथे स्टॉप होते आणि व्यवस्थितपणे सगळे मटार व्यवस्थितपणे थंडगार होतात। आता साधारणतः 10 ते 15 मिनिटं आपल्याला थंड पाण्यामध्ये हे मटार ठेवून घ्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता या जाळीवरच आपल्याला हे मटार घ्यायचे आहेत। थोडंसं यातलं पाणी निथळू द्यायचं आहे आणि एका सेपरेट भांड्यामध्ये यांना आपण काढून घेणार आहोत।
नेक्स्ट म्हणजे मी एक सुती कपडा आता पसरवून घेतलेला आहे, त्यावर आपण आता हा जो मटार आहे थोडासा पसरवून घेणार आहोत। त्यामुळे काय होणार आहे की याच्यावरचे एक्स्ट्रा जे पाणी आहे त्यामध्ये कपड्यावर शोषले जाणार आहे आणि हा मटार जेव्हा आपण प्रिझर्व करू तेव्हा हा मटार एकमेकांना अजिबात चिटकत नाही, तो असा सुटा सुटा व्यवस्थितपणे राहतो। त्यासाठी ही प्रोसेस करणे किंवा ही स्टेप करणे फार आवश्यक आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटं त्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे, जास्त याला आपल्याला वाळवायचं नाही आहे। अगदी त्यातलं पाणी थोडंसं या कपड्यामध्ये शोषलं जाईल तितकंच आपल्याला 10 ते 15 मिनिटं याला पसरवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपण बघू शकता मटारचे सगळे पाणी कपड्याने शोषून घेतलेले आहे। बघा छानपैकी हिरवागार आणि असा कोरडा कोरडा मटार आपल्या ठिकाणी मिळालेला आहे। आता आपण हा गोळा करून घेऊया। नेक्स्ट म्हणजे आता हा जो गोळा केलेला मटार आहे तो आता एका झिपलॉकच्या बॅगमध्ये भरून घेणार आहोत। माझ्याकडे अशा पद्धतीच्या झिपलॉकच्या बॅग आहेत, त्यामध्ये मी हा मटार फ्रोझन करायला ठेवणार आहे। आपण या ठिकाणी कुठलेही प्लास्टिकचे कंटेनर किंवा स्टीलचा डबा देखील यूज करू शकता। आता याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला ज्या झिपलॉकच्या बॅग आहेत किंवा जे कंटेनर आपण वापरणार आहोत ते आपल्याला फ्रीजर सेक्शनमध्ये ठेवायचे आहे, त्यामुळे आपल्याला फ्रोझन मटार आपला तयार होणार आहे। फ्रीजर सेक्शन म्हणजे कोणते सेक्शन ज्यामध्ये आपण बर्फ करण्यासाठी ट्रे ठेवतो किंवा आईस्क्रीम करण्यासाठी आईस्क्रीम ठेवतो, त्या सेक्शनमध्ये आपल्याला ह्या पिशव्या किंवा जे कंटेनर आहे ते ठेवायचे आहे। जेव्हा आपल्याला याचा उपयोग करायचा असेल त्यावेळेला आपण ही पिशवी म्हणजे ही झिपलॉकची पिशवी किंवा जे कंटेनर आहे ते 10 मिनिटं अगोदर बाहेर काढून ठेवायचे आहे, म्हणजे आपले मटारचा जो त्यावर थोडाला गोठलेला बर्फ असतो तो बाहेर मोकळा होतो, रूम टेम्परेचरला तो येतो आणि त्यानंतर तो मटार आपण वापरू शकता। अगदी सोप्या पद्धतीने कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आज आपण हा हिरवेगार मटार प्रिझर्व करण्याची रेसिपी बघितली आहे। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।